हाय गाईज. तर आज अजून एक आपल्या स्टॉकबद्दल सांगतो तुम्हाला. हॅपीएस्ट माइंड या स्टॉकचं नाव आहे. हा स्टॉक जेव्हा होता ट्रेंडमध्ये, तर ऑलमोस्ट 383 जेव्हा याचा प्रिवियस जो सुरुवातीला सगळ्यात पहिला हाय होता ते जेव्हा तोडला, थांबलाच नाही, डायरेक्ट रॅली मारत 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 1574ला आला यो. बट ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मी काय म्हणतो आहे, या स्टॉकमध्ये ना ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ह्याचा ब्रेकआउट होणार. हा जो सपोर्ट आहे हा ह्याचा बॉटम लेवल आहे. इन्स्टिट्यूशनल पंपिंग झोन आहे हा. यात इतके दिवस जेव्हा स्टॉक इथून एवढा खंगाळत पडत आला इथंपर्यंत, व्हॉल्यूम आहे का? काय व्हॉल्यूम नाही. इथंच असं काय झाले, व्हॉल्यूम सेल लागलेत. काय झालं एवढ्या एरियामध्ये काय झालं की अशी व्हॉल्यूम यायला लागल्यात. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. नंतर यात ॲव्हरेज प्राईस, ह्या स्टॉकची ॲव्हरेज प्राईस मी सांगतो आहे माझ्या सेशन्समध्ये कशी काढतात स्टॉकची. तर यात हा आता ॲव्हरेज प्राईसवर आलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, कुठल्या वेळेस करेक्ट टाईम असतं किंवा करेक्ट व्हॅल्यू असते स्टॉकला विकत घ्यायची असते, हाय पॉसिबिलिटी हाय रिटर्नसाठी. तर ह्यात मला काय वाटते हे तुम्हाला मी सांगतो. मी 99% चुकीचा पण असू शकते, म्हणून असं काही हे नाही विषय लय मोठा. जेव्हा ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होईल, हा जो बॉटम आहे मला वाटते हाच बॉटम असणार आहे. जो पुढचे येणारे 2-3 वर्ष तुटणारच नाही. माझं टार्गेट काय माहिती आहे, डायरेक्ट या स्टॉकमध्ये एकतर सगळ्यात पहिला हे टार्गेट आहे माझं. 81% रिटर्न मारायचं ह्याच्यात मला. बट ठीक आहे, आता सांगतो कसा विषय आणि काय करायचं. सगळ्यात पहिला बघा, ही जी लेवल आहे ना, ही जी लेवल फर्स्ट टार्गेट आपल्याला ह्या लेवल्सला निम्मी क्वांटिटीज तुम्ही बुक करू शकता. जेव्हा इथून एक चांगला ब्रेकआउट येईल आणि इथून एक प्राइस ॲक्शन मस्तपैकी बनत इथंपर्यंत एक लेवल जेव्हा येईल ना, इथंपर्यंत हा तुम्ही तुमची थोडी क्वांटिटी बुक करू शकता आपण येणाऱ्या काही दिवसात. म्हणजे हा माझा ट्रेड प्लॅन आहे. मी कसं करणार हे तुम्हाला सांगाल. 1148ला आला की थोडे क्वांटिटी काढणार. त्यानंतरनं एक तर माझा स्टॉप लॉस तर असणार आहे. स्टॉप लॉस जे होता, प्रॉफिट जे असणार आहे ते तर मी इथं पण कॉस्ट टू कॉस्ट लावून टाकणार होता. जेव्हा मला ही लेवल भेटतील, इथं आला कॉस्ट टू कॉस्ट लावून टाकणारच आहे, त्यात काही विशेष नाही. नंतर ना इथं पण सोडायचं. आता ह्यात मी तुम्हाला सांगितलो की बाबा डायरेक्ट 81% म्हणशीला असं कसं काय डायरेक्ट कसं होणार माहिती आहे स्टॉक. आता ही एक त्याची लोअर लोज मारत माहिती आहे की नाही, तेव्हा तुम्हाला सांगतो. स्टॉक इथून एवढा पडला, स्टॉक इथून पडला. हे काय झाले, रेंज बारकी होत आल्या. एका जागेवर आणून असा बॉम्ब फुटल्यासारखा फुटणार आहे की नाही, हा कळणार पण नाही तुम्हाला. हे कशी काय हे कन्सेप्ट मी आता ह्याच्यावर सांगू शकत नाही, नक्की सांगेन एकच दिवशी. तर हा स्टॉक जेव्हा आता पडायला लागेल, इथून असा फुटणार, असा खाली कन्सुलेट करत येणार, परत वर फुटणार, परत कन्सुलेट करत परत वर फुटणार. असं करत इथंपर्यंत त्याला गाठायचं आहे. जेव्हा इथून फुटतो ना, तर या स्टॉकमध्ये जो पळवणार आहे ऑलमोस्ट ह्या झोनवर पंपिंग झोन आहे, इथून स्टॉक पंप होणार आहे. जेव्हा इथं करेक्ट करतील ना, इथे एक प्राइस ॲक्शन बनणार सेम जे आत्ता बनले. हे लोअर टाईम फ्रेमवर असणार, 1 आवर म्हणा, डेली म्हणा. तर पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे आपल्या रिटेल इन्व्हेस्टर्सना आपण यावं म्हणून ह्यात ते प्राइस ॲक्शन बनवलं जाणार. तिथून ब्रेकआउट होणार, परत प्राइस ॲक्शन बनवणार, परत ब्रेकआउट होणार. असं करत आपलं ऑल टाईम हाय भेटणार. हा पिरियड किती असू शकतो आणि जर ह्या स्टॉकची आदली हिस्ट्री जर कन्सिडर केली ना, मला वाटते वर्षभरातच जाऊ शकतो हा स्टॉक. जी पोटेन्शियल आहे तेवढी. आणि जेव्हा ह्यो तुटला का नाही, मग तर सोडूनच द्या, तेव्हाच तो बघू. तर या स्टॉकमध्ये पुढच्या काही येणाऱ्या दिवसात हे होणार आहे. आणि स्टॉकचं फंडामेंटली बघायची गरजच नाही. फंडामेंटली एकदम स्ट्रॉंग कंपनी आहे, त्यात काही विषयच नाही. IT ची कंपनी आहे. विन्फो हे घेण्यात काय अर्थ नाही. आता लय ओव्हर गेलेले आहेत. तर आपल्याला IT सेक्टरमध्ये येणारा पुढचा बुल
हाच आहे मला तर वाटते. तर बघूया काय होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून खूप काय आता इथून आपण आता चालूच आहे. आता आपले व्हिडिओ सगळे येणारच आहेत. ठीक आहे. थोड्याशा वेळात तुम्हाला जास्तीत जास्त कसं सांगायचं आहे ह्याचा मी प्रयत्न करालो आहे. प्लस आपण डेली पोस्ट मार्केट ॲनालिसिस पण मराठीमध्ये करणार आहे. बघूया कसं काय टाईम भेटते. चालते गाईस. शेअर करा व्हिडिओ जेवढे करता येईल तेवढे. तुमच्या मित्रांना वगैरे त्यांनाही भेटू दे. काही स्टॉक जे इन्व्हेस्ट करायचे आहेत आत्ता ह्या लेवलला, मी म्हणतो ह्या लेवल जिथं निफ्टी आहे एवढ्या टॉपला, तरी पण आपण या स्टॉकमध्ये, कारण कसं असते काही स्टॉक्स असतात निफ्टी जरी पडत गेली तरी काही स्टॉक आपल्या ॲटिट्यूडमध्ये असतात. तर ह्याचा ॲटिट्यूड आहे ना हा दिसाला आहे मला. इथून फुटला की फुटलाच मग. चला वाईस बाय.